नमस्कार, मी भीमराव कळवे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे खरंच अनगरचं मालक कोण आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात अनगर म्हणून एक गाव आहे आणि आता ती सध्या नगरपंचायत झाली. पूर्वी ग्रामपंचायत होती. या नगरपंचायतीवरती 12 वाड्या आधारलेल्या आहेत आणि या ठिकाणचं राजकारण जर आपण पाहिलं तर राजन पाटील आणि त्यांचे जे वडील होते त्यांच्या हातामध्ये काय काळ होतं, त्यानंतर ते राजन पाटलांच्या ताब्यात सगळं गेलेलं आहे. तिथलं म्हणजे अनगर नगरपंचायत असेल किंवा आजूबाजूची गावं, हे सगळं राजन पाटलांना तिथं मालक म्हटलं जातं. तसंच त्यांचे जे 2 चिरंजीव आहेत हे यांचा सुद्धा या ठिकाणी कब्जा आहे. परंतु आता त्यांना प्रतिस्पर्धी असा जबरदस्त तयार झालेला आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष उमेश पाटील हे आजवर एकटे लढत होते. त्यांचं सुद्धा गाव मोहोळ आहे आणि ते एकटे लढत होते आजवर की राजन पाटलांच्या विरोधात. अक्षरशः त्यांनी पक्ष सुद्धा सोडला होता आणि पुन्हा पक्ष सुद्धा जॉईन केलेला आहे. तर खरंच अनगरचं मालक आता राजन पाटील का उज्ज्वला थिटे होऊ शकतात, असंच काहीशी आता चर्चा सुरू झालेली आहे. तर याच विषयाची चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. राजन पाटील आणि अनगर आणि त्या 12 वाड्या हे एक नातं आणि एक समीकरण बनलेलं आहे की म्हणजे मोहोळ तालुका म्हटलं की मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील असं नाव येतं आणि राजन पाटील म्हटलं की अनगर गाव आणि त्या अनगर गावावरती आधारलेल्या सगळ्या 12 वाड्या. हे जवळपास 60 वर्ष झालं राजन पाटील असतील, त्यांचे वडील बाबूराव पाटील असतील, या सर्वांनी ह्याच्यावरती अक्षरशः कब्जा मारून ठेवलेला आहे. या अनगर आणि अनगर परिसरातल्या ज्या 12 वाड्या आहेत या प्रत्येक घरागणातला एक माणूस त्यांनी आपल्या स्वतःच्या कारखानदारीमध्ये कामाला लावलेला आहे. त्याचबरोबर इथं जे असलेलं सहकाराचं जाळं आहे, म्हणजे पतसंस्था असेल, बँक असेल, जे काही इतर उद्योग असतील, ह्या सगळ्या उद्योगामध्ये मात्र या ठिकाणी जे राहणारे जे लोक आहेत सगळी, त्या प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस लावलेला आहे. आणि त्याच्यामुळं इथं प्रत्येकाच्या घरामध्ये राजन पाटील आणि त्यांचे वडील बाबूराव पाटील यांचाच फोटो आपल्याला दिसतो. आणि आता राजन पाटलांच्या नंतर त्यांची जी 2 मुलं आहेत त्यांचे फोटो दिसतील. म्हणजे जे आपण जे घरामध्ये महापुरुषांचे फोटो लावत असतो किंवा इतर फोटो देवदेवताचे लावतो, त्याच्या शेजारी सुद्धा त्यांचा फोटो लावायचा, असं तिथं बंधनकारक आहे, असं त्या उज्ज्वला थिटेनं सांगितलेलं आहे. तर आता ह्या राजन पाटील असतील किंवा उज्ज्वला थिटे असतील, तर गेली 60 वर्ष झालं या पाटील कुटुंबाचा अनगर आणि अनगर परिसरातल्या 12 वाड्यांवरती कब्जा आहे असं म्हणता येईल. म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी आणि राजन पाटील यांना मालकाची उपमा दिलेली आहे. म्हणजे मालक आहेत ते या सगळ्याचं, असं काहीच बोललं जातं. परंतु राजन पाटील यांना खरं आव्हान दिलं होतं की खरं आव्हान शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पंडित अण्णा देशमुख यांनी. पंडित अण्णा देशमुख यांचा क्राऊड हा मोठ्या प्रमाणामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये वाढत चालला होता. त्यावेळेस राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी त्या पंडित अण्णा देशमुखांचे कशा पद्धतीने हत्या घडवून आणली हे सगळं जगजाहीर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याची केस सुद्धा आता हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याची केस सुद्धा सध्या सुरू आहे. तर त्या प्रकरणामध्ये बाळराजे पाटील हे सोलापूर म्हणजे जेलमध्ये जवळपास 2-2.5 वर्षे होते. हे सगळं आपण प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता त्यानंतर मात्र राजन पाटील यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवत नव्हतं. आता उमेश पाटील म्हणून जे राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यांनी राजन पाटील यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आणि तो थोडा उठत मोहोळचा जो आमदार आहे तो बदलण्यापर्यंत आला. म्हणजे आजवर राजन पाटील ज्याला सांगतील तोच आमदार मोहोळ तालुक्याचा होत होता. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे की तिथं वेगळ्या पक्षाचा आमदार म्हणजे निवडून आला पहिल्यांदा आणि त्यानंतर
हे राजन पाटील कुटुंब हे पहिल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांसोबतच त्यांना ज्या काही संस्था दिल्या गेलेल्या आहेत आजवरच्या, ह्या सगळ्या संस्था हे पवार कुटुंबांनीच त्यांना दिलेलं आहे. म्हणजे साखर कारखाना असेल, बँका असेल, ज्या काही संस्था त्यांचं जे वर्चस्व तयार झालंय त्या भागामध्ये, त्यांचं जे प्रस्थ, त्यांनी ज्या काही संस्था सगळं सहकार जे काही काढलेलं आहे हे सगळं पवार कुटुंबामुळेच मिळालेलं आहे. आजवर ते शरद पवारांसोबतच होते. शरद पवार, अजित पवार, ज्यावेळेस अजित पवार शरद पवार वेगळे झाले त्यावेळेस अजित पवारांसोबत गेले आणि आता त्यांनी काहीस भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र अजित पवारांना ही गोष्ट चांगलीच खटकली आणि अजितदादांनी मात्र उन्मेष पाटील यांच्या रूपानं तिथं निवडणूकच लावायची त्या अनगरमध्ये असा चंग बांधला. आता उमेदवार कोण, तर आपल्याला नगराध्यक्ष पदाचा डायरेक्ट उमेदवार उभा करायचा अशी चर्चा झाली. या ठिकाणी 17 नगरसेवक आणि 18वा नगराध्यक्ष होता. तर 17च्या 17 जागा ह्या राजन पाटील यांच्या बिनविरोध झाल्या, परंतु नगराध्यक्ष पदाला मात्र 3 अर्ज आले. त्यामध्ये राजन पाटील यांच्या सुनबाई आणि त्यांनीच एक सरस्वती शिंदे म्हणून अपक्ष उमेदवार उभी केली आणि उज्ज्वला थिटे असे 3 अर्ज आले. उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा असंख्य अडचणी आल्या. हे सुद्धा आपण कसं पाहिलं असेल, ज्यावेळेस सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं त्यानंतर मात्र त्यांना सगळी कागदपत्र देण्यात आली आणि कागदपत्र देऊन त्यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. तो पण कसा की हे महाराष्ट्र आहे, बिहार नाही असं लोकांचं म्हणणं आलं की बाबा 50 पोलिसांच्या गराड्यामध्ये एका महिलेला जर उमेदवारी अर्ज दाखल करायला लागत असेल तर त्या परिसरामध्ये किती दहशत आणि किती दादागिरी असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आजवर राजन पाटील हेच अनगरचे मालक आहेत असं तिथपर्यंत ठीक होतं. त्यानंतर मात्र या उज्ज्वला थिटेंनी असा ज्या शेंडू ठोकला की त्यांचं नाव हे देशभर गाजलं गेलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रभर तर गाजलंच की बाबा एक महिला एवढ्या मोठ्या प्रस्थ असलेल्या माणसाच्या विरोधात कशी काय उभा राहते, कशी काय थाटते, म्हणजे हिच्यामध्ये एवढं बळ आलं कसं, असं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी तिचं कौतुक केलं. तसंच राजकारण्यांनी सुद्धा कौतुक केलं. देशभरातून त्या महिलेचं कौतुक झालं. तर त्या महिलेने 50 पोलिसांच्या गराड्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. साहजिकच तिचा अर्ज बाद केला. त्यानंतर कोर्ट कचेरी झाली. त्या निवडणुकीवरती स्टे देण्यात आला, म्हणजे निवडणूकच रद्द करण्यात आली. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की म्हणजे तिथला जो निवडणूक अधिकारी होता त्या निवडणूक अधिकाऱ्यानं कशा पद्धतीनं तो अर्ज बाद केला. त्यानंतर ते कोर्टामध्ये प्रकरण गेलं आणि कोर्टामधनं म्हणजे जे सोलापूरचे जे निवडणूक अधिकारी आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद हे होते, त्यांनी मात्र त्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे. आता ही स्थगिती उठल नाही उठल हे कोर्टात सगळं सुरू राहणार. तिथनं जरी उठवली तरी पुढं ते अपील करत राहणार. म्हणजे साधारण एक वर्ष 2 वर्ष तरी हिथं निवडणूक होणार नाही, प्रशासक लागू राहणार. म्हणजे हे पहिल्यांदा होते 60 वर्षामध्ये की राजन पाटील यांना कुणीतरी तगडं आव्हान देणारं सध्या निर्माण झालंय. आता हा उमेदवारी अर्ज बाद करताना सुद्धा एक चिल्लर म्हणजे किरकोळ गोष्ट अशी समोर आली की सूचकाची सही नाही. आणि खरंच सूचकाची सही नाही का, तर सूचकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होता मुलगाच सोबत. तर निवडणूक अधिकाऱ्याची सुद्धा जबाबदारी असते की येणारा जो उमेदवारी अर्ज आहे हा चुकू नये ह्याच्यासाठी तो सविस्तरपणे व्यवस्थित लिहून घेणं, व्यवस्थित भरून घेणं, कुठं राहिलं असेल तर त्याला लगेच सांगणं, हे राहिलंय असं सांगणं. अशा ज्या त्रुटी असतात ह्या त्रुटी कुठेतरी काढल्या जातात, म्हणजे त्रुटी दुरुस्त करून घेतल्या जातात. परंतु ते निवडणूक अधिकाऱ्यानं करून न घेतल्यामुळं ते निवडणुकीला स्थगिती दिली. परंतु एक मात्र चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा बनवून राहिला. म्हणजे आता बघा सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. या सगळ्यापैकी अनगर नगरपंचायतीची निवडणूक सोलापूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजली. आणि ती फार अशी गाजली की एक मोठं प्रस्थ असलेल्या माणसाला कशा पद्धतीने एक महिला टक्कर देऊ शकते. म्हणजे राजन पाटील यांना आपली सून पहिल्यांदा तिथं नगराध्यक्ष म्हणून बसवायची होती, प्राजक्ता पाटील म्हणून आपल्या मुलाची, परंतु तिला बसवताना किती अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे बसवूच शकले नाही. अख्खी निवडणूकच स्थगित केली गेलेली आहे. म्हणजे ही निवडणूक पुन्हा सुद्धा लागू शकते, तिला प्रशासक सुद्धा लागू शकतो. आणि या
उज्ज्वला थिटे यांनी जे धाडस केलं, या धाडसाचं मात्र महाराष्ट्रामध्ये कौतुक केलं जातंय. आणि आता बघा, आपण जे म्हणत होतो की राजन पाटील यांना अनगरचं मालक म्हटलं जातं. आता मालक म्हणत असताना नेमकं आता अनगरचं मालक कोण, हा नेमका प्रश्न बनून राहिलेला आहे. जसा की आजवर राजन पाटील यांनी आणि त्यांच्या वडिलांनी, म्हणजे बाबुराव पाटील असतील, राजन पाटील असतील, अनगर म्हटलं की त्यांचं नाव घेतलं जातं की राजन पाटील. आता अनगर म्हटलं की उज्ज्वला थिटे यांचं सुद्धा नाव साहजिकच येणार आहे. त्या उज्ज्वला थिटे सुद्धा त्याच गावच्या रहिवासी आहेत. त्यांची 32-35 एकर जमीन त्या परिसरामध्ये आहे आणि ती सगळी ती बागायती जमीन आहे. परंतु त्यांना जमीन करू दिली जात नव्हती. कशा पद्धतीनं गावातून हकलून, म्हणजे गाव सोडून त्यांना जावं लागलं की मुलासाठी त्यांना, आणि पुण्यासारख्या ठिकाणी कामधंदा करून जगावं लागलं. परंतु आता ज्या राजकारणी लोकांनी जे त्यांना पाठबळ दिलेलं आहे, या पाठबळाच्या आधारावरती त्यांना सुद्धा बळ आलेलं आहे आणि आपल्या पाठीशी कुणीतरी भक्कम उभा आहे आणि याच्यामुळं आपण लढलं पाहिजे, असं काहीसं आता त्यांना सुद्धा वाटायला लागलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं त्या सुद्धा आता जोमानं, म्हणजे जिथं संधी मिळेल तिथं राजन पाटलावरती टीका करायचे चान्स सोडत नाही. अक्षरशः त्या कधी काळी कोणाला माहिती नसलेली उज्ज्वला थिटे आज मीडियाचा, म्हणजे पत्रकारांचा त्यांना गराडा पडतोय. म्हणजे उज्ज्वला थिटे दिसले की सगळे पत्रकार अक्षरशः धावून जात आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी. म्हणजे एवढं त्यांना मार्केट सध्या आलेलं आहे. आणि अशाच कारणामुळे काहीसं आता बोललं जातं की बाबा अनगरचा मालक बदलला जाईल का, अनगरचा मालक खरंच राजन पाटील आहेत ते आता उज्ज्वला थिटे यांना म्हटलं जाईल का, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षानं जर त्यांना बळ दिलं, विधान परिषद जर दिली, तर त्या मात्र राजन पाटलांना पुरून उरतील असं काहीसं चित्र निर्माण होईल. त्यातच राजन पाटील यांच्या मुलानं अजितदादांना जे दिलेलं चॅलेंज आहे, हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या चांगलंच जिवारी लागलेलं आहे. म्हणजे अजित पवारांना जो चॅलेंज आतापर्यंत ज्याने दिलेला आहे त्याला मातीमोल केलेला आहे, त्याला जिरवलेलं आहे अजित पवारांनी. हे सुद्धा आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. जसं की सोलापूर, अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खतगावकर यांनी बघा, खताळकर का काय यांनी एक आव्हान दिलं होतं की अहमदनगर जिल्हा हा काय अजित पवारांच्या बापाचा आहे का, असं त्यांनी म्हटलं होतं. तर त्यानंतर मात्र ती व्यक्ती, आमदार महोदय, पुन्हा राजकारणात कधीच दिसलेलं नाही आपल्याला. असंच काहीसं अजित पवार राजन पाटील यांच्या बाबतीत सुद्धा करतील. राजन पाटलांनी सुद्धा अनेक वेळा माफी मागितली, परंतु अजित पवार माफ करतील का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. की अजित पवारांच्या डोक्यात एखादा माणूस जर बसला तर ते पुन्हा राजकारणामध्ये माणूस दिसत नाही, काहीतरी आपलं कामधंदा करत असलेला दिसतो. म्हणजे राजन पाटलांचं जे हे सगळं प्रस्त आहे, उज्ज्वला थिटे यांच्या माध्यमातून अजित पवार सगळं काढून घेतील का खरंच, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि उज्ज्वला थिटे यांनाच अनगरचं मालक बनवतील का, हा सुद्धा प्रश्न. म्हणजे अनगरला पहिला एकच मालक होता, तो म्हणजे राजन पाटील असतील किंवा बाबुराव पाटील असतील. परंतु अनगरला आता तिसरा सुद्धा मालक, म्हणजे दुसरा मालक सुद्धा मिळालेला आहे, तो उज्ज्वला थिटे यांच्या रूपानं. त्याच्यामुळेच असं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे की अनगरचा खरा मालक कोण आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.